हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो मी आता उठलेली आहे आणि आज मला जायचं आहे कुठेतरी. चालली आहे मी, तर त्याचा ब्लॉग कंटिन्यू दाखवेन तुम्हाला. आणि माझा आवाज थोडासा असं येत असेल कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला बरं नाही आहे. मग मी आता उठलेली आहे, मी आता फटाफट रेडी होते. म्हणजे पहिले मी सगळ्या घरातली कामं करून घेते आणि त्याच्यानंतर मी रेडी होते आणि कंटिन्यू माझं ब्लॉग बघत राहा. आणि थँक्यू सो मच गाईज. मी आज काल ब्लॉग नाही शूट करू शकले म्हणून आज काही अपलोड नाही आहे माझं. मी आज शूट करते आहे कारण काल गणपती विसर्जन होतं, त्याच्यामुळं खूप जास्त आवाज होता, त्याच्यामुळं मी काही शूट नाही करू शकले. मग मी आता उठली आहे, आता फटाफट फ्रेश होते, आंघोळ वगैरे करते आणि बघूया मी आज मला काय काय कामं आहेत ते मी दाखवते, कुठे चालले, काय करते, सगळ्या गोष्टी. सो लव यू गाईज. असं भरभरून मला प्रेम द्या जसं तुम्ही देत आहे. सॉरी. सो मी आता घर आवरते कारण मला जायचं आहे बाहेर, त्याच्यामुळं सगळं घर आवरून ठेवते मी. कारण मी येणार आहे परत 2-3 दिवसांनी घरी. मग तोपर्यंत यूज केलेल्या गोष्टी साफ करून घेते मी. एवढं मी घाण करून घेते ना घर, ते मी साफ करून घेते आता. कारण आपली घाण आपल्याला साफ करावी लागते. हे तुम्हाला जर माहीत नसेल तर माझ्याकडनं शिकून घ्या. आपण केलेली घाण आपल्याला साफ करावी लागते. ती आयुष्यातलीच असते ती घाण ना. मग आयुष्यात आपण केलेली घाण आपल्याला साफ करावी लागते. माझ्यासारखं कोण कोण सिंगल राहतं आणि त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येतात, प्लीज मला शेअर करा. कारण नाही का काय होतं आहे ॲक्च्युअल, मी खूप स्ट्रॉंग आहे, मला माहिती मी खूप स्ट्रॉंग आहे, पण माझ्याकडनं होत नाही आहे. नाही का मी खूप प्रयत्न करते आहे की मी सगळ्या गोष्टी विसरू आणि परत नॉर्मल राहू. पण सगळ्यांना असं वाटत असेल ही खूप नॉर्मल आहे, हिला काय टेन्शन नाही आहे, हिने मूव ऑन केलं आहे. पण खरं तर तसं काहीच गोष्टी नाही आहे. मी अजून मूव ऑन नाही केलेलं आहे. मला कळत नाही आहे मी काय करू. थांबा, मी अँगल चेंज करते आधी कॅमेऱ्याचा. हां, तर मी अँगल चेंज केला आणि मागचा पसारा थोडा अवॉइड करा. काय म्हणत होते की हां, सगळ्यांना असं वाटत असेल की हिने मूव ऑन केलं आहे, ही खूप हॅपी राहते आहे, एवढे हसणारे ब्लॉग बनवते आहे. कारण मला लोकांना नाही दाखवायचं आहे की मी रडते आहे, हे करते आहे. कारण हे ब्लॉग माझी फॅमिली पण बघतात आणि मग ते मला बोलतात की तुला मी आधीच सांगितलं होतं आणि तरी पण तू स्वतःचं वाटोळं स्वतः करून घेतलं आहे. अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळं मी कंटिन्यू माझा प्रयत्न असं राहतं की मी हॅपी राहू आणि हॅपी ब्लॉग्स टाकू. हे प्रयत्न चालू आहेत माझे. आणि काही गोष्टी आहेत मला, म्हणजे काही गोष्टीचे डिसिजन मला घेता येत नाही आहे. मला हे कळत नाही आहे की मी परत त्याच्यासोबत जाऊन राहू की नको, का मी एकटीच राहू, हे मला नाही कळत आहे. माझं मन बोलतं आहे की तू परत जा, त्याच्यासोबत राहा. आणि डोकं बोलतंय, म्हणजे ब्रेन बोलतंय की नाही, तू ज्या गोष्टी फेस केल्यात, म्हणजे ज्या गोष्टींसाठी तू तुझं घर सोडलं होतं त्याच गोष्टी त्यांनी पण केल्यात. मग परत जाणं चुकीचा डिसिजन असेल असं मला माझं ब्रेन सांगते. आणि मागच्या वेळेस मी माझ्या मनाचा विचार केला, तर माझी सिस्टर पण मला म्हटले की मागच्या वेळेस तू तुझ्या मनाचा विचार केला म्हणून तू चुकलीस, यावेळेस डोक्याचा विचार करून बघ, मे बी चांगलं होईल काहीतरी. सो मी विचार करते आता सध्या काय करू काय नाही. मी स्वतःला टाईम देते. मी सध्या काहीच डिसिजन घेतलेले नाही आहे कारण मी असं ठरवलं आहे की पहिले स्वतःला टाईम देऊ. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहे कुठली ट्रॅव्हल्स दाखवणार नाही मी तुम्हाला कुठल्या ट्रॅव्हल्सनी चालली आहे, नाही तर तुम्ही पण येतात माझ्या मागं.
मग आम्ही चाललो आहे आज गोव्याला. माही कसं वाटतंय तुला आज पहिल्यांदा आपण गोव्याला? एक्सायटेड आहे आम्ही गोव्याला जायला. जोरात बोल, इकडे आवाज नसन जात. हां, हिने माईक घेतलेला नाहीये. सॉरी गाईज, मी लवकरच माईक घेणार आहे. मी एकटी जोरात बोलते, सगळे लोक माझ्या तोंडाला. हां, तर माझा आवाज येत नसेल कारण की आम्ही रोडवर आहे आणि हे आमचं बोरिया बिस्तरा. हे आमचं बोरिया बिस्तरा आहे आणि ही माही आहे आणि हा माझा भाऊ मला सोडवायला आला आहे आणि आम्ही चाललो आहे गोव्याला. तर मी अशीच क्लिप घेत राहीन. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहे कुठली ट्रॅव्हल्स येतात दाखवणार नाही मी तुम्हाला कुठल्या ट्रॅव्हल्सनी चालली आहे, नाही तर तुम्ही पण येतात माझ्या मागं. मग आम्ही चाललो आहे आज गोव्याला. माही कसं वाटतंय तुला आज पहिल्यांदा आपण गोव्याला? एक्सायटेड आहे आम्ही गोव्याला जायला. जोरात बोल, इकडे आवाज नसन जात. हां, हिने माईक घेतलेला नाहीये. सॉरी गाईज, मी लवकरच माईक घेणार आहे. मी एकटी जोरात बोलते, सगळे लोक माझ्या तोंडाला. हां, तर माझा आवाज येत नसेल कारण की आम्ही रोडवर आहे आणि हे आमचं बोरिया बिस्तरा. हे आमचं बोरिया बिस्तरा आहे आणि ही माही आहे आणि हा माझा भाऊ मला सोडवायला आला आहे आणि आम्ही चाललो आहे गोव्याला. तर मी अशीच क्लिप घेत राहीन. हॅलो गाईज, तर फायनली आम्ही बसलेलो आहे बसलेलो नाही आहे, झोपलो आहे आणि आमची एक मेंबर राहिली आहे, हरवली आहे, ती पुढे भेटणार आहे. आणि हिने पण ब्लॉगिंग चालू केलेली. हिचं चॅनलचं नाव अजून माहिती नाही आहे मला. हिचं चॅनलचं नाव लवकरच आम्ही नामकरण करू आणि तुम्हाला सांगू. सो हिच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा गाईज, लव यू. आणि हा कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आम्ही असंच पुढे जाता जाता शूट करू, काय काय करतो एडिट आणि. हॅलो गाईज, तर आमचे 3 सीट बुक आहेत, 3 सीट आणि ही जबरदस्ती बसले आजचे. आमची येऊन बसली. आमची दोघींची सीट आहे तरी पण ही एवढी तिकीटला पैसे दिले आणि तिची सीट बघा तिकडं बिचारी एकटी पडली. कोणाला यायचं असेल गोव्याला तर या सीटवर झोपून या. आणि आम्हाला डिस्टर्ब करते झोप. पोरगी इथं तोंड सांगायला काय. निक्की असं का करते निक्की? आम्ही नुसतं खातोय, फुल एन्जॉय करतो, फुल. आज आम्ही ब्रँडिंग नाही करू शकत. चेअर्स. आणि मी सँडविच आता जेवून आली तरी पण सँडविच पार्सल घेऊन आली फुकट खायला या. हॅलो त्या दिवशी सो आम्ही बोर झालेलं आहे आणि आम्ही आता खेळतोय लुडो. बघा, ही पोरगी माझ्यासोबत लुडो खेळते आणि माझं बघून ब्लॉग बनवते. आणि ही पोरगी नुसती फोन इथे सगळे झोपलेत. आम्ही इतकं कसं बोलू शकतं माणूस फोनवर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गोव्यामध्ये. आमचं तोंडाले खराब झालेले आहेत. आता आम्ही फ्रेश होतो आधी हॉटेलवर जाऊन आणि मग परत ब्लॉग कंटिन्यू करते मी. सो बाय बाय. जिदी जीवार मैनू आप लैने आ गया तो गल्ला. हॅलो गाईज, तो आम्ही फायनली आलेलो गोव्याच्या बीचवरती. माझे डोळे खुलत नाही लिहून येतं आणि हे व्ह्यू बघू शकता. आणि आता मी 3-4 टेक घेते कारण की नाही का माझ्याकडनं व्हिडिओ चालू झाला नव्हता आणि आता चालू झालं आहे. तर हे व्ह्यू बघू शकता. आमच्यासोबत कोणच नाही आहे फिरायला, आम्ही दोघीच फिरतो, येड्या करतो. चलो एन्जॉय करूया आज फुल. आणि मग हॅलो गाईज, तर आम्ही बीचवरनं जाऊन आलेलो आहे आणि आता आम्हाला असं फील झालं की आम्ही टॅटू काढावं. तर निकोनी टॅटू काढलं आहे आणि मी माझा लाईफमधला फर्स्ट टॅटू काढते. तुम्हाला दिसत नसेल पण मी माझ्या लाईफमधला फर्स्ट टॅटू काढते. आता बघूया काय होतं. मी एक्सपिरियन्स घेते आणि ही बावळ मुलगी हसते मला बघून. तर आम्ही फर्स्ट टॅटू, मी कपडे चेंज केले कारण मला ते कपडे आवडले नव्हते. मग आता मी फर्स्ट टॅटू काढते. तर बघूया कसं होतंय. आता बघा ते फक्त बघा ते. तो गाईज ही मी रेडी, म्हणजे मी माझ्या लाईफमधला फर्स्ट टॅटू काढते. फाटते बघा आता. हॅलो गाईज, सो आम्ही रूमवर आलो टॅटू काढून आणि त्याच्यानंतर आम्ही झोपून घेतो. आमच्या तोंडावरनं दिसत असेल तुम्हाला, आम्ही झोपलेलो अजून पण. आणि आता मला व्हायला लागलं बोर कारण आम्ही दोघीच येते. आणि मग निक्कू कसं वाटतंय तुला?
लई बोर होते. तिला पण बोर होते, मला पण बोर झालं. आणि तिचं टॅटू तिने काढला आणि हा टॅटू मी काढला इथे. सो हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल गोव्याचा तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची एक मेंबर ती आधीच गेली आहे, तिचं काहीतरी काम होतं म्हणून. सो आधी आम्ही तिघी आलतो आणि आता आम्ही दोघीच आहे. आता आम्ही पण जाऊ उद्या. आणि मला ब्लॉग अपलोड करायला जमलं नाही कारण इथं खूप सारा नेटवर्क इश्यू आहे. मग आता मी अपलोड करते आहे. तर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे नवीन व्ह्यूवर्स असतील त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लव यू गाईज. बाय बाय.